हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल दॅट इज डेली डोस ऑफ नर्सिंग. तर आज 2-3 दिवसापासून किंवा लास्ट वीक पासून आपण टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे स्किल टेस्ट रिलेटेड टॉपिक्स बघत आहोत की तुम्हाला कशा पद्धतीने इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते एक्सप्लेन करायचे आहेत. याच्या आधी मी स्टोमा बॅग रिलेटेड एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे, ती सगळ्यांनी जाऊन नक्की बघा. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लॅरेंजियल मास्क एअरवे, म्हणजे त्याला बोलतात शॉर्ट फॉर्म मध्ये LMA. तर हा काय आहे तर तुम्हाला एक्सप्लेन करताना ना इंट्रो सांगायचं आहे, आर्टिकल हातामध्ये घेऊन इंट्रोडक्शन सांगायचं त्याचं. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे पार्ट्स एक्सप्लेन करायचे आहेत आणि पार्ट्स एक्सप्लेन केल्यानंतर त्याचे इंडिकेशन काय आहे, कॉन्ट्रा इंडिकेशन काय आहेत आणि ऍज अ नर्स म्हणून तुम्ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, आता आपण पहिलं इंट्रोडक्शन बघूया. अ लॅरेंजियल मास्क एअरवे इज अ मेडिकल डिव्हाइस दॅट कीप्स अ पेशंट ब्रीदिंग ट्यूब ओपन. ठीक आहे, हे काय आहे, मेडिकल डिव्हाइस आहे आणि ते काय करतं, पेशंटची ब्रीथ ओपन ठेवण्यासाठी ते ट्यूब असते. ठीक आहे, यूज ड्युरिंग सर्जरी वेन पेशंट इज असलीप. जेव्हा ड्युरिंग सर्जरी करत असताना अॅनेस्थेशिया इफेक्टमुळे किंवा पेशंटला झोप येते ना, तर त्याच्यामुळे पेशंट जेव्हा झोपलेला असतो तेव्हा ब्रीदिंग चालू ठेवण्यासाठी आपण हे देतो, हे लावतो. देन इट इज ऑल्सो ड्युरिंग एमर्जन्सीज टू सेव्ह लाईफ. पेशंटची लाईफ सेव्ह करण्यासाठी सुद्धा एमर्जन्सी म्हणजे आयसीयू वगैरे मध्ये आपण हे यूज करतो. Also, it is a supraglottic device used to maintain an open airway during anesthesia, resuscitation or emergency situation. मी तुम्हाला आताच बोलली ना की हे इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये आपण हँडल करतो. रिससिटेशनच्या वेळेस सुद्धा इथे ट्यूब सारखंच असतं, पण हे जरा वेगळं असतं. तर त्याचं तुम्ही एकदा इथे मी पिक्चर देईलच, तर तुम्ही बघून घ्या. LMA has 3 main parts that works together to help a patient breathe. ठीक आहे, आता ह्याचे 3 पार्ट्स कोणते आहेत महत्वाचे ते मी तुम्हाला खाली एक्सप्लेन केलेले आहेत. त्याच्या आधी मी तुम्हाला हे पार्ट्स एक्सप्लेन करते. हा असा LMA असतो दिसायला. माझी ड्रॉइंग काय एवढी खास नाहीये, पण मला जितकं जमेल तितकं मी तुम्हाला एक्सप्लेन करते. हा इथे कफ असतो, त्याच्यानंतर ह्यालाच कफ असतो इथे. तर इथे हा मास्क आहे, हा जो दिसतोय तुम्हाला, ही असते एअरवे ट्यूब. त्याच्यानंतर हा बलून असतो इथे, इन्फ्लेशन इंडिकेशन बलून, जो आपल्याला इथे ट्यूबला असतो तसाच बलून असतो. विदाउट बलून वाल्या पण असतात, ज्या की एकदा वन टाइम यूज वाल्या पण LMA बघायला असतात. तर हे आहे वॉल्व, इथून आपण प्रेशर देतो आणि तो बलून इन्फ्लेट करतो, कारण त्याची साईज म्हणजे त्याचं हे फिक्सेशन करण्यासाठी, फिक्सिंग ऑफ ट्यूब त्याच्यासाठी. त्याच्यानंतर हे एअरवे कनेक्टर आहे, इथे आपण कनेक्ट, त्याचं 15 mm डायमीटर असतं ह्याचं आणि ही ते साईज मेन्शन केलेली असते. ठीक आहे, आता आपण बघूया की त्याची 3 मेन पार्ट्स कोणते आहेत. एअरवे ट्यूब असतं, मास्क आणि कफ. ही एअरवे ट्यूब हे एक्सप्लेन करायचं तुम्हाला. देन हा मास्क किंवा कफ त्याला म्हणतात, एक्सप्लेन करायचं. आणि पुढचा आहे इन्फ्लेशन लाईन और पायलट बलून. इन्फ्लेशन लाईन किंवा पायलट, हे इन्फ्लेशन लाईन हे पायलट बलून. ठीक आहे, आता एअरवे ट्यूब काय आहे. एअरवे ट्यूब म्हणजे काय, हॅलो ट्यूब दॅट कनेक्ट्स अ ब्रीदिंग सर्किट टू द पेशंट. बरोबर ना, ही आपल्या हे ट्यूब आहे, ते आपल्या इथून आपण एअरवे कनेक्टर जे आपलं असतं त्याच्या ब्रीदिंग सर्किटला आपण आणि पेशंटला ते कनेक्ट करतो. त्याच्यानंतर मास्क आणि कफ असतं. अ सॉफ्ट इलिप्टिकल इन्फ्लेबल कंपोनंट वेन डिले इन द हायपोफॅरिंग्स विदाउट एंटरिंग द ट्रकिया. विदाउट एंटरिंग द ट्रकिया हायपोफॅरिंग्स मध्ये ते असतं आणि त्याच्यातूनच ते मास्क वगैरे म्हणजे प्रॉपरली सॉफ्ट मटेरियल असतं आणि त्याच्याने पेशंट ब्रीदिंग करू शकतो, त्याच्यासारखं असतं हे झालं कफ आणि एअरवे. आता आपण बघणार आहोत इन्फ्लेशन लाईन किंवा पिलोट बलून. अलाव द प्रोव्हायडर टू इन्फ्लेट अँड डिफ्लेट द कफ अँड मॉनिटर अँड कफ प्रेशर. ठीक आहे, आता त्याची प्लेसमेंट कुठे असते तर ते पण तुम्हाला सांगता आली पाहिजे. इट सिट्स अबोव द ग्लोटिस, द ओपनिंग ऑफ द विंड पाईप. ओपनिंग ऑफ द विंड पाईपच्या इकडे बरोबर हे तिथे अटॅच असतं. ठीक आहे, देन नो लॅरिंजोस्कोप निडेड. इन्सर्शन इज लार्जली ब्लाइंड, डज नॉट रिक्वायर्ड अ लॅरिंगोस्कोप. महत्वाचं म्हणजे ह्याच्यासाठी जसं आपल्याला इटी ट्यूब इंडोट्रॅक्टल LMA इन्सर्शनसाठी जसं मी तुम्हाला बोलले की रिससिटेशन किंवा इमर्जन्सी सर्जरीजमध्ये आपल्याला ह्याचा यूज होतो, कारण आपल्याला ह्याच्यासाठी लॅरिंगोस्कोपची गरज नसते. ठीक आहे, इट इन्सर्टेड लार्जली ब्लाइंड, डज नॉट रिक्वायर्ड अ लॅरिंगोस्कोप और मसल रिलॅक्संट. इट इज अ फास्टर इमर्जन्सी इंटरव्हेन्शन और क्विक रेस्क्यू द ब्रीदिंग. ह्याच्यामुळे आपण फास्टली ब्रीथ रिकवर करू शकतो पेशंटचे. देन इंडिकेशन्स, रुटीन सर्जरी अँड अॅनेस्थेशिया. पहिलं तर आहे रुटीन सर्जरी आणि अॅनेस्थेशिया. त्याच्यामध्ये आहेत सब टॉपिक्स. शॉर्ट प्रोसिजर असेल तर त्याच्यामध्ये आपण यूज करतो. इट ऍक्ट्स ॲज इझी अल्टरनेटिव्ह अँड स्टँडर्ड फेस मास्क और स्टँडर्ड ब्रीदिंग ट्यूब फॉर क्विक ऑपरेशन. क्विक ऑपरेशनसाठी आपल्याला पटकन LMA यूज होतो. देन सेकंड आहे प्री सिलेक्टेड पेशंट. इट इज यूज इन द ऑपरेटिंग रूम फॉर हेल्दी पेशंट हू हॅव फास्ट प्रोबॅबली प्रॉपरली बिफोर देअर सर्जरी फास्टेड. म्हणजे जे पण पेशंट आहेत ना, जे आपण ऑलरेडी एखाद्या पेशंटला सर्जरीसाठी म्हणजे बोलवलेलं आहे, इंटिमेशन दिलेलं आहे आणि ते फास्टेस्ट स्टेजमध्ये असतात, तर तेव्हा आपण हे यूज करतो. देन आहे डिफिकल्ट एअरवे रेस्क्यू. ज्यांना डिफिकल्ट आहे बाबा, त्याच्यामध्ये सुद्धा पटकन LMA ने आपण पेशंटला ब्रीदिंग रेस्क्यू करू शकतो. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फेल्ड इंट्युबेशन. आता इंट्युबेशन एखाद्याचं फेल्ड होत असेल, पेशंटचं बाबा नसेल दिसत टक्किया वगैरे, तर त्याच्यामध्ये पण आपण हे यूज करू शकतो. इफ डॉक्टर ट्राईज पास अ रेग्युलर ट्यूब थ्रू अ वोकल कॉर्ड बट फेल्स, देन LMA सर्व ॲज अ वायटल बॅकअप रेस्क्यू. तर कळलं तुम्हाला. त्याच्यानंतर त्याच्यातच पुढे आहे कॅन इंटुबेटेड, कॅन ऑक्सिजनेटेड. आपण कांट इंटुबेटेड आणि कांट ऑक्सिजनेटेड जे पेशंट असतात, म्हणजे ज्यांच्यामध्ये आपण इंटुबेट नाही करू शकत, त्यांना आपण ऑक्सिजनेट नाही करू शकत, तर त्या पेशंटमध्ये सुद्धा आपण हे LMA यूज करतो. वेन पेशंट कॅन नॉट बी सेफली ब्रीदिंग ऑर देअर ओन अँड स्टँडर्ड मेथड फेल्स, इट इज डिले ॲज अ टेम्पररी ब्रिज टू कीप ऑक्सिजन फॉलोइंग. देन डिफिकल्ट फेस मास्क सील्स. इट रिप्लेस मॅन्युअल बॅग मास्क व्हेंटिलेशन इफ अ पेशंट हॅज फिजिकल बॅरियर लाईक थिक बियर्ड ऑर फेशियल इंजुरीज दॅट प्रिव्हेंट अ टाईट सील. म्हणजे ज्यांच्यामध्ये डिफिकल्ट फेस मास्क सील असेल, म्हणजे जसं की ज्यांचं ऑपरेशन वगैरे झालेलं असेल फेसचं, फेशियल इंजुरी असेल, तर त्यांच्यामध्ये सुद्धा हे करतो आपण. कार्डियक अरेस्टमध्ये पण करू शकतो. पॅरामेडिक्स और फर्स्ट रिस्पॉन्डर कॅन प्लेस अ LMA रॅपिडली ड्युरिंग CPR टू सिक्युअर एअरवे विदाउट स्टॉपिंग चेस्ट कंप्रेशन. ठीक आहे, एकदम इझिली आपण इन्सर्ट करू शकतो विदाउट लॅरिंगोस्कोप. त्याच्यामुळे पटकन असं इमर्जन्सी डिव्हाइस हे आहे. LMA ची साईज असतात, तर ते आपण तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत. LMA साईज बेस्ड ऑन द पेशंट सेक्स अँड देअर बॉडी वेट आणि पेशंट सेक्सनुसार वेगवेगळे त्याचे हे आहेत, साईजेस आहेत. तर अडल्ट फिमेलमध्ये आपण 3 और 4 नंबरचं वापरतो LMA. त्याच्यानंतर अडल्ट मेलसाठी 4 और 5 नंबर
देन इन्फंटसाठी 1.5 LMA, निओनेटसाठी 1, टॉडलरसाठी 2, ओल्डर और ॲडोलसंटसाठी 3 LMA. देन स्टरलायझेशन कसं करतात आता याचं, डिफ्लेट द कप, वॉश बाय ब्रश, rinse and dry, pack, steam, autoclave at 134 degree Celsius to 135 degree Celsius for 3 to 4 minutes. स्टरलायझेशन काही आताचे एलिमेंट आहेत ते सगळे वन टाइम यूज आहे, तर आपण ते डिस्कार्ड करतो. कुठल्या याच्यामध्ये बॅगमध्ये डिस्कार्ड करतो, तर आपण रेड बॅगमध्ये डिस्कार्ड करतो, हे पण सांगता आलं पाहिजे. देन आहे कॉन्ट्राइंडिकेशन. कॉन्ट्राइंडिकेशन मध्ये हाय रिस्क ऍस्पिरेशन असेल एखाद्या पेशंटमध्ये, तर आपण ते नाही देतो. पेशंट हु आर नॉट फास्टेड, फुल स्टमक, हॅव हायटल हर्निया और सिव्हिअर जीआरडी असेल एखाद्या पेशंटमध्ये सिव्हिअरली, तर ऍस्पिरेट होण्याचे चान्सेस भरपूर असतात, तर आपण हाय ऍस्पिरेशनच्या पेशंटला नाही देत. देन प्रेग्नन्सी जनरली कॉन्ट्राइंडिकेटेड इन लेटर स्टेट ऑफ प्रेग्नन्सी मोर दॅन 10 weeks ड्यू टू इन्क्रीज इंट्रागॅस्ट्रल प्रेशर, देन अँड ऍस्पिरेशन रिस्क. त्याच्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये पण आपण नाही लावत. ओबेसिटी, मॉर्बिडिटी, ओबेस पेशंट कॅरी हायर रिस्क ऑफ ऍस्पिरेशन अँड ऑफन रिक्वायर्ड हाय एअरवे प्रेशर. ओबेसिटी असेल त्या पेशंटमध्ये पण आपण कॉन्ट्राइंडिकेटेड करतो हाय एअरवे प्रेशर, रिड्यूस लंग कॉम्प्लियन्स और हाय एअरवे रेजिस्टन्स, दॅट इज सिव्हिअर असल्यामुळे सीओपीडीच्या पेशंटमध्ये आपण नाही देत. देन कॉन्ट्राइंडिकेटेड आहे एलिमेंट. देन एअरवे ऑब्स्ट्रक्शन असेल एखाद्या पेशंटमध्ये, पॅथॉलॉजिकल ऑब्स्ट्रक्शन, ट्रॉमा लोकेटेड बिलो द लेवल ऑफ द लॅरिंग्स वगैरे असेल, तर त्या पेशंटमध्ये सुद्धा आपण एलिमेंट नाही इंटुबेट करू शकत. देन कॉन्शियस पेशंट असेल, कॉन्शियस पेशंटला गरजच असते ना, शुड नॉट बी यूज इन अवेक और रिस्पॉन्सिव्ह पेशंट ॲज अ डिव्हाइस, विल स्टिम्युलेट द गॅग रिफ्लेक्स त्याच्याने स्टिम्युलेट होऊ शकतो आणि त्याच्यामुळे काय होतं, लॅरिंजियल स्पाझम येऊ शकतं किंवा पेशंट व्हॉमिटिंग होऊ शकते पेशंटला. देन याचं जे कफ प्रेशर आहे ते 40 to 60 mm H2O आहे आणि ऑटोमेटेड कफ प्रेशर मॉनिटरने हे मॉनिटर केलं जातं. हे सगळं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर आता तुम्हाला एक्झामिनरला सांगताना काय करायचंय, पहिलं तर तुम्हाला इंट्रोडक्शन ते प्रॉपरली डिव्हाइस हातामध्ये व्यवस्थित पकडून तुम्हाला त्याचे सगळे पार्ट्स एक्सप्लेन करायचे, त्याचा फुल फॉर्म काय ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. टॉप टू बॉटम प्रॉपरली एक्सप्लेन करा हे पार्ट्स. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन तुम्हाला द्यायचं असेल, आधी तर इंट्रोडक्शन द्या, तर पार्ट्स एक्सप्लेन करा. पार्ट्समध्ये नंतर कॉन्ट्रा इंडिकेशन सांगा आणि तुम्हाला ऍज अ नर्सिंग केअर म्हणून तुम्ही काय करणार, तर ते थोडंसं स्टरलायझेशन वगैरे वरती थोडंसं सांगा. याचं ऍक्च्युअली स्टरलायझेशन मी तुम्हाला बोलले ना, स्टरलायझेशन काय इतकं काय होत ना, ऑटोक्लेव्हिंग मध्ये आपण ऑटोक्लेव्ह करतो, पण त्याच्यामध्ये पण ऑटोक्लेव्ह मध्ये पण असे पण आता आलेले जे वन टाइम आपण यूज करतो, तर त्याच्यामुळे स्टरलायझेशन वरती आता सध्या तरी स्टरलायझेशन वाले एलएमए यूज नाही होत सध्या. तर ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला अशा छोट्या छोट्या टॉपिक्सवरती घेऊन येणार आहे. तर हे माझे नोट्स आहेत जे मी काढलेले आहेत, तर ते तुम्ही घ्या आणि ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.